नमस्कार प्रेक्षक हो. आपण आता शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जे वरुडे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहोत. या गावामध्ये अतिशय दुर्दैवी आणि अतिशय भयानक अशी घटना झालेली आहे. माझ्या पाठीमागं जे तुम्ही घर पाहत आहेत ते तांबे कुटुंबाचं घर आहे. मोलमजुरी कष्टकरी करणारं हे साधंभोळं तांबे कुटुंब. परंतु एक 4-5 दिवसापूर्वी जी रात्र होती ती त्यांच्यासाठी खरं तर काळरात्र ठरलेली आहे. का त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. यांचा जो काय या आजी बसल्यात त्यांचा एक मुलगा आहे बाळासाहेब बबन तांबे. 43 वर्षाचं वय होतं त्यांचं. त्यांचा याच गावातील एका अल्पवयीन जो मुलगा होता त्या मुलानं कोयत्याच्या धारदार शस्त्राने खरं तर एका कोयत्याच्या वारामध्ये त्यांचा खून केलेला आहे. हे सगळं का घडलं आता त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचे बंधू देखील आहेत माझ्या समवेत, त्यांच्या आई देखील आहेत मैताच्या, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ज्यांनी खरं तर फिर्याद दिली ते मैताचे भाऊ आता माझ्यासोबत आहेत. दादा नमस्कार. काय नेमकी घटना झाली होती त्या दिवशी आणि काय पाठीमागचा इतिहास होता? ते म्हणजे ते कट्ट्यावर झोपलेला होता. तिथं जो कट्टा दिसतो त्या कट्ट्यावर त्या कट्ट्यावर झोपलेला होता. त्या हे झाल्याच्या नंतर म्हातारी इथं खाली झोपलेली होती आणि त्यांनी वार केल्याच्या नंतर ह्या दरवाजाची कडी लावली होती. पाठीमागल्या दरवाजाची तुम्ही कडी, इकडं राहता. हा पाठीमागल्या दरवाजाची कडी लावली होती. ते रक्ताच्या हे केल्याच्या नंतर तो खाली पडल्याच्या नंतर म्हातारी व आरडाओरडा करायला लागली, रडायला लागली. मग म्हातारी मी म्हणलं दरवाजा उघडा होता, दरवाजा बंद. किती वाजता साधारणतः ही घटना घडली? एकच्या पुढं भरली. मध्यरात्री 1 हां, एक 8 तारखेला रात्री. हा 8 तारखेला. काय तिथून पुढे घडलं म्हणजे नेमकी काय कारण बोल त्या युवक आणि तो जो अल्पवयीन मुलगा आहे त्यांना असं करायचं कारण काय? काय बरं वर्षापूर्वी त्यांची भांडणं झाली होती. तो काही बोलायचा त्याच्यामुळे झाली होती भांडणं. त्याच्या कारणावरून त्यांनी दम धरून केला. म्हणजे जुना राग मनात धरला त्यांनी. जुना राग मनात धरला. ठीक आहे. आपण आता त्यांच्या आई ज्या आहेत त्या आईशी आपण बोलणार आहोत. काय नेमकी घटना झाली ती त्या दिवशी? तुम्ही देखील तिथं तुमच्या मुलाच्या शेजारी झोपला होतात. हा झोपले होते, पण आम्ही दोघंही झोपलो होतो. तर मग तो खाली ठोका टाकल्यावर खाली पडल्यावर मला वाटलं झोपेतच पडलेला आहे, म्हणून मी कुशी होता म्हणून असं केल्यावर जसं काय रक्ताचं पार चालवलं झालं, मला दम निघाला ना. मग मी आरडायला लागली मोठ्या मोठ्याने. सर्व लोक वाटलं की काहीतरी झालं, पण कोणी आलं नाही. आणि यांनी आली तर पोरी आरडायला लागल्या. म्हणजे का आई खाली पडली वाट्यावरून, जोकांडा गेला असेल किंवा काही चावलं असेल म्हणूनच आई आरडायची. मी आरडायचे. मग म्हणजे आई दार उघड, आई दार उघड. मी त्या रक्तातून उठून त्यांच्या कडी उघडली. होय, हा दोन्ही लावल्या होत्या. ही उघडली, मग ते जाऊन वर जाऊन ती मागली कडी उघडली. ती उघडली सुद्धा नाही. याने बघितल्याबरोबर याला 2 तास सुजवून होती या मुलाला. बाकीच्यांनी पाठण चोळ, डोकं चोळ, पाणी पाज करून कसा तरी सुजव आला. माझ्यापाशी कोणी सुद्धा नव्हतं. काय करत होता तुमचा तो मुलगा? काही नव्हता करीत. माझ्या संग रानात यायचा, शेती करायचा. कुठं मी जर म्हणलं बाबा मला एक कटाळाचं शारडाकडे जायचं, 2-4 शारडं आहेत माझ्यापाशी, तेवढंच करायचं. लागलं कुणाचं 4 रुपयाचं तर जायचं, नाही तर घरीच राहायचं. तो जो मुलगा आहे त्याचा आणि तुमच्या मुलाचा काही वाद होता का यापूर्वी? काहीच नाही आहे, काहीच नाही. फक्त तुम्हाला मगाशी मी सांगितलं ना, तो असा असा म्हणला म्हणून तो म्हणला मी काही करतो का तुझ्या आई बहिणीला, फक्त एवढंच शब्द बोललेला. हां, तुमच्या मुलाचं लग्न नव्हतं झालं म्हणून तो त्याला डिवचायचा का? हा चला तो छळवायचा ना. लग्न झालं, तुला पोरगी मिळत नाही, बायको मिळत नाही, तो असा हिंडवतो. काहीच मुद्दा म्हणून काहीतरी खुनसर बोलायचा. मग तो म्हणला मी काय तुझ्या आईकडे जातो का, असं म्हणला होता. फक्त एवढा मला घरी येऊन त्यांनी सांगितलं होतं त्या टायमाला. आणि तो चौकामध्ये म्हणला होता. तो बी का असा रस्त्याला किंवा एखादी असंच नव्हता म्हणला, तो चौकात म्हणला. हो, अनेक होती. पण ते पोरगं असं बेरशी आहे त्याच्यामुळं कोणी त्याच्या नादीच लागत नव्हतं ना. हां,
आता स्वभाव गावात तो मी रानामध्ये आम्ही कशाला त्याचा स्वभाव बघा. पण पोरींचा शाळेत गेल्याचा हायस्कूलचा पोरांचा आणि शाळेचा छळ करीत होता. पोरींचा सुद्धा छळ करीत होता. आरोपी पोरींला म्हणायचं, हिला म्हणायचं माझी बायको हो, हिला 3-4 बारे आडवा झाला, माझी बायको नाही तर मी पेट्रोल पिईन. हा, ह्या पोरीला त्रास करीत होता तो. ही पोरगी अजून टटाना उडायची. आता म्हणजे मला शाळेतच नाही जायचं, म्हणजे त्याच्यावरून मुलांची शाळा बुडवायची का आता. हां, पोरी कांच्या शाळेत नाहीत, 12 का किती पोरी आहेत शाळेत. एकही पोरगी म्हणते आम्हाला नाही जायचं. सगळ्या मुली गावातल्या घाबरल्या जातात. हां, सगळ्या मुली घाबरलेल्या आहेत आणि रानात जाणारे सुद्धा बाया घाबरलेल्या आहेत. काही रानात सुद्धा काय करू शकतो. तो तर आता अल्पवयीन आहे समजा, आज ना उद्या तो सुटेलच, बाहेर गेलं. म्हणून मी म्हणते त्याला माझे जरी गेले पण निदान दुसऱ्याचं जरी काय होऊ नका देऊ. मला गटार पडलंय पण माझं झालंय, पण दुसऱ्याचं जरी नका होऊन देऊ. एवढंच माझं सांगणं आहे, बाकी माझं काहीच सांगणं नाही. असं मोठं काही कारण नव्हतं काही. मोठं काहीच नाही ना, किंवा भांडणं नाही का त्याचं. माझं आमच्या शेजारी शेत नाही, ही माझं जीर आहे समजू. तो पुतणी आहे, तो लोक आहे, हे जीर आहेत. हं, काहीच आमचं भांडणं नाही, चाललं नाही. आमचे समजी गोळ्या मिळ्याने करत्यात, खात्यात, ठेवात्यात, समजी एका जागी गप्पा चप्पा मारत्यात, बोलात्यात. विरोध नाही, काहीच नाही आहे. बाकीच्यांचं कुणाचं गावात काहीच नाही. काय तुम्ही सरकारला काय सांगाल? मी हेच सांगणार सरकारला सुद्धा, माझी जबाबदारी हीच येणार आहे. फक्त दुसरं मला काही हे लागत नाही का. माझं गेलंय पण निदान जगाच्या जरी सुखी ठेवा. आज एवढंच पोरं असताना जे सरकारला आवडत नाही का. मी ही जबाबदारी देणार, मी दुसरी बदलणारच नाही. आता गावात खरं तर गावात देखील मोठं दहशतीचं वातावरण आहे. त्यांच्या अनेक चुलते किंवा काय ते ग्रामस्थ देखील माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. दादा नमस्कार. काय म्हणजे माहीत तुमचा कोण लागतो? पुतण्या लागत होता. कसा होता त्याचा स्वभाव आणि इकडून यांचे काय वाद होते का पूर्वी? नाही कोणाचा वाद नाही, काय नाही. तो काही वादाचा काही संबंधच नव्हता. काही वाद नव्हता, काहीच नव्हतं. आणि मध्यरात्री झोपेच्या भरात त्याने घात केला त्याने. तुम्हाला कधी समजलं हे सर्व? मग आम्हाला समजलं 1 वाजून म्हणजे 1:30 वाजता कंप्लीट काढलं. 1:30 तुम्ही आरडावरून आमची भाऊजी आरडत होती. आम्ही तिकडं राहिला आहे. त्यामुळे काय परिस्थिती होती? ही परिस्थिती रक्तात थळत पडलं होतं पोर. आणि तेवढ्या परिस्थितीत आम्ही प्रयत्न करत होतो. म्हणलं जीवन असेल तर लगेच गाडी टाकून दवाखान्यात न्यायचं होतं. आमचं असं चाललं होतं. पण ते काय जागेवरच बॉडी हे झाली होती, त्यामुळं काय करणार नाही. तुम्हाला दवाखान्यात देखील नेता आलं नाही? नाहीच, काहीच नाही. जागेवर खराब होतं. नमस्कार. तुम्ही आम्ही बोसले, आम्ही शेजारी आहे. हा, मग यांच्याबरोबरच आम्ही बी त्या दिवशी हां नाही, ते असंच शाळेत होता आणि ते असंच गैरटवानी फिरत होतं. बाकीचं काय नाही. त्याचं काही घरी ध्यान नाही, काय नाही. इकडे तिकडे बोंबलं हिंडायचं, असं टावरांच्या नादी लागायचं, एवढंच बघतं. आता शासन तर म्हणतंय का ते अल्पवयीन बालक आहे म्हणून म्हणतंय त्याला. बालक आहे, पण असं बालकाने असे हे करायचं असतं का. बालक जरी असलं तरी शासनाचं काहीतरी निर्णय घ्यावा पाहिजे ना शासनाने. उद्या तो आला तर इथं गावात धोका आहे आम्हाला बी. त्याच्यामुळं काय म्हणतात की त्याला अटक केल्याच्या नंतर सुद्धा तो म्हणजे त्याच्या गुरमीतच होता असं म्हटलं जातं. मग आता ते शासनाने ठरवायचं ना. पोलीस लोकांना माहितीच पडलं असं ना, हा कसा चालायचा आणि कसा गुरमीपणा करीत होता, कसा बोलत होता. हे शासन तुम्हाला पोलिसांना विचारा ना, मी ते सांगाल ना. पोलीस लोक सुद्धा तुम्हाला कसा बोलत होता, कशा पद्धतीने बोलत होता तो, कशा उडावडीच्या बात्या करत होता, कसं काय होतं. बोलत होता काय तुम्हाला लक्षात आलं? नाही, आम्हाला काय माहिती. आता ते डिपार्टमेंटला बोललं ते आम्हाला काय सांगता येणार, आम्हाला काय बोलणार आहे तो. तर काय व्हावं याच्यामध्ये? आता याच्यामध्ये आरोपीला काही महिन्यानंतर जर बालक असेल अल्पवयीन तर काही महिन्यानंतर सोडून देण्यात येतो त्यांना. काय सांगाल तुम्ही? आमच्या शासनाने त्याच्या कारवाई पूर्ण करावं एवढीच आमची सांगणे आहे. बाकीचं काय नाही म्हणे. कारण तो इथं गावात आला ना, काही ना काही उद्योग करून ठेवणारच आहे. शासनाला देखील विनंती आहे. खरं तर हे जे संपूर्ण गावं आहेत ते देखील मोठं दहशतीच्या सावटाखाली आहे. अनेक महिला देखील आहेत.
त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगा? काय सांगायचं आम्ही तिकडं राहतो. आमच्या जाऊबाई आरडायला लागल्या, पोरी मानल्या दवाखान्यात न्यायचं. आमची सूनबाई जरा हे आहे, आम्हाला वाटलं तिचंच काहीतरी झालं. आम्ही पळत आलो, बघितलं तर आमच्या मुलाचं हे झालं होतं. मी तर फार आम्हाला तर बोलताच येईना, असं झालं. आता कुठे तुमच्या मनामध्ये भीती आहे सगळ्याच्या? भीती रात्रीचं बाहेर निघायला आम्हाला भीती वाटायला लागली. माझी मुलं म्हणतात डोक्यातलं हे काढून टाक, पण ते आता भीती जाते का? तुम्ही स्वतःच घाबरले? स्वतःच घाबरले होते. म्हणजे मी स्वतः बघितलं डोळ्याने. आमच्या जाऊबाई ओरडत होत्या, मोठ्या जाऊबाई ह्या. आणि मग आमच्या पुतण्याला इथं रक्ताच्या थारोळ्यात होता, त्याच्यामुळे पोरी मला आवळून धरायच्या. पण मला बोलताच येईना पोरींना सकट. त्या पुतण्याला बी आमच्या चक्कर आली, पडला. आम्ही सगळे लोक घाबरलोच होतं. म्हणजे असं आता पुन्हा कुठेतरी आता तुम्हाला रानात काम करायला जावं लागतं, शेतात काम करायला जावं लागतं, भीती वाटते कुठेतरी? वाटते की भीती वाटणारच की. आता तू सुटून आलं परत कुठं काय करतो हेच भीती बसले ना. म्हणजे सगळ्या गावालाच बसले, आम्हालाच नाही, सगळ्याच गावाला बसले. आता आमचं तर गेलंच आहे. काय सांगाल? काय सांगायचं पोलिसांना? पोलिसाला तर आम्ही हेच सांगणार, आम्हाला भीती आहे म्हणून. बाकी काय सांगायचं? आपण जर पाहिलं तर महिला वर्गात देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे. कुठंतरी अल्पवयीन ही जी व्याख्या आहे, शासनाने देखील या सगळ्याचा विचार करावा. आणि अल्पवयीनाचं जे वय आहे ते आता 18हून 16 जरी केलं तरी काही हरकत नाही. कारण 18 वर्षाची मुलं ही अशी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी करतात, जी अल्पवयीन आहेत ती. आणि त्यांना अल्पवयीन मुलांना फारसं शासन होत नाही, त्याचा कुठंतरी गैरफायदा हा घेतला जातो आहे. शासनाने देखील या निर्णयाचा कुठंतरी विचार केला पाहिजे.